शहरातील वाल्मिकी पुलावर मोठे मोठे खड्डे आता नागरिकांसाठी गंभीर धोका ठरत आहेत। या खड्ड्यांमुळे पुलावरून जाणाऱ्या जड वाहनांमुळे इतका कंप निर्माण होत आहे की पुलालगतची घरेही हलत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटना यांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या वतीने प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात जड वाहतूक या पुलावरून सुरू असते। खड्ड्यांमुळे वाहने जोरात आदळत असल्यामुळे पुलासह आजूबाजूंच्या घरांना हादरे बसत आहेत। जर या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात झाला किंवा कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? नमस्कार, मी सोमनाथ संभाजी कोळे, बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष। अंबिकानगर आंबापटांगण या ठिकाणी जे सोलापूर जाणाऱ्या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्या खड्ड्यामध्ये रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत मोठं जड वाहतूक फास्ट प्रमाणात जात आहे। या वाहतुकीमुळे या परिसरात जुनी पेठ असू द्या, आंबापटांगण असू द्या, इतर जवळचा भाग पूर्ण असू द्या, त्या ठिकाणी मोठा अपघात म्हणजे खड्डे पडल्यामुळे दरदरीचा आवाज आणि भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पूर्ण परिसर हादरत आहे। आता कित्येक बार निवेदन दिले तर निवेदनाची दखल कोणी घेत नाही। 10-12 संघटने निवेदन दिलेलं आहे तरी दखल कुठल्या प्रशासनाने घेतलेलं नाही। या भागात कुठला गतिरोधक नाही। गतिरोधक अत्यंत गरज आहे। मोठा चौक असल्यामुळे वाहतूक संख्या भरपूर आहे आणि दिवसभर वाहतूक आहेच, पण संध्याकाळच्या टायमाला जड वाहतूक प्रशासन चालू केलेलं आहे, ते पहिलं बंद करण्यात आलं पाहिजे, तरच या परिसरातले हादरणा किंवा मोठ्या भूकंपाची होणारी शक्यता हे टाळण्यात येईल। हे जे प्रशासन दखल घ्यावे एवढी विनंती आहे। रात्री 9ला जी जड वाहतूक चालू होतं, या कारणामुळे जे वयस्कर लोक अधिकारीवर वयस्कर लोकांचे ज्या हृदयाचा झटके येण्याची शक्यता जास्त आहे। आता या जुनं बांधकाम पण आहे, जुनं बांधकाम पडलं तर लहान मुलं आहेत, लहान मुलांना पण अपघात होण्याची शक्यता आहे। या तऱ्हेने प्रशासनाने जरा दखल घ्यावी आणि गतिरोधकचा विषय या साईडला मोठं पार्किंग आहे, पार्किंग येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक भरपूर आहे आणि लहान मुलं शाळकरी 2 मोठे स्कूल आहेत त्याच भागात, तर त्या भागात लहान मुलं येणार असल्यामुळे त्यांना पण ट्रॅफिकचं किंवा फास्ट गाड्या येणं अपघात होण्याची शक्यता जास्त आहे। या कारणाने प्रशासनाने दखल घेऊन याच्यावर कारवाई करून गतिरोधक ताबडतोब करण्यात यावे आणि खड्डे बुजवून द्यावे आणि जड वाहतूक पूर्ण बंद करावी, ही नम्र विनंती आहे।